बसा बसा. यो विषय बदलू नकोस रे, मी तुला चांगला ओळखतो. मूळ मुद्द्यापासून माणसाला दूर कसं न्यायचं तुला चांगलं ठाऊक आहे, पण तुझी चालाखी चालू देणार नाही बघ मी. अहो पण तुम्ही तरी दुसरं काय करताय? मुद्द्याचं बोला की. बरोबर आहे बरोबर. मयप्पा, तुझ्या मुलाबद्दल तक्रार आली त्या बायकांकडून की ह्याने चेटूक केलं म्हणून. आणि हे सगळं या तात्याने बघितलं. काय रे तात्या? हा मग मी आज स्वतः मी काय सांगणार मी तरी. यो एकदम युटर्नच मारलास की रे. यो माझ्याकडे किती बडबड बडबड करत होतास अखंड, अगदी नॉनस्टॉप, आणि इथे म्हणतोस काय सांगणार म्हणून. अव तवा त्या बायका नव्हत्या ना, म्हणून मी सांगितलं. त्यासनी बोलू दे की. ए बायानो, सांगा बरं काय झालं? आम्ही समध्याजणी तळ्यावर गेलो होतो. भूता या हातात. काही समजायच्यात असं समज झालं. म्यावर एक तो बाळप्पाला तो असं काय बी करणार नाही. ए माझू, मग आम्ही काय येडे म्हणून बोलतात काय रे? अय्य, पर हे समजा भाऊनी केले कशावरून? नाही मग काय आम्ही केलं काय? अरे त्या बायका बाळूला बोलतो त्या म्हणून बाळूने केलं ते. विचार त्यांना. म्हणजे त्या बायका आधी बोलल्या बाळूला, त्या बायका बोलल्या आधी बाळूला. अयो काय बोलतोस रे बापटा, गप्प उभा राहा. तसं तात्याकडनं समजलं हाय मला समज. आम्ही बोललो बी बाळ्याला. काय बोलला तू बाळूला? हे विचारलं त्याला खरं आहे का म्हणून. तो काय सांगणार आहे वय मी केलं म्हणून. म्या नाही घाबरत कुणाला. मॅच भूत सोडली त्यांच्यावर. काय करायचं आहे ते करा. बाळू गप बसवत नाही का तुला? का गप बसल तू? हा करा काही त्याला वाटलं नाही, आता का गप बसल? पंच पंच एक डाव माफ करा. पुन्हा नाही करायचं असं त्यो. मी असं बुद्धी देतो. बाळू कबूल कर, पुण्यांदा असं करणार नाही म्हणून. हा आता म्या काय करायचं आणि काय नाही ठरवणार हे कोण? म्या कशा पाय कबूल करायचं? यो गोऱ्या सरकारचा कायदा आहे, एकदम कडक आहे. तक्रार जर तिकडे गेली ना तर काय होईल याची कल्पना आहे का तुला बाळू?
गोऱ्याचं सरकार असू दे नाहीतर काळ्याचं सरकार असू दे, या कुणाच्या बाला भीक नाही घालत. तामदी गेली उडत. आया कोण बंद कर. कसा बोलतोय बघितलं मी अप्पा. बरं आहे गावासमोर बोलतोय. अयो गावच्याच लोकांवर चिटुक करतो. अय्यो नशीब समजा आम्ही भूतासनी जाया सांगितलं, नाहीतर या बाया इथं चुरू चुरू बोलत आहेत नव, अजून एकमेकींच्या झिंजा उपटत बसल्या असत्या. माझ्या वाट्याला जाऊ नका म्हणून सांगितलं होतं नव. ऐकायचं नाही तर भोगा. अय्यो पंच काय ते ठरवा. इथं आमच्या नातीच्या लग्नाचं चाललंय आणि तुमचं काय मधीच. होय, अयो मधीच आपलं काय मधीच. आम्ही कशाला येऊ मधीच. अयो आणि ज्या नातीचं तुम्ही ह्याच्यासोबत लग्न लावायचं म्हणतात तो काय करतो ते बघितलं ना. अयो तरी त्याच्यासोबत लग्न लावायचं म्हणताय. जरा विचार करा ह्याच्यासोबत लग्न केल्यावर काय भलं होणार. आव पंच, हे लगीन झालं नाही तर माझ्या लेकीशी कोण लगीन करीन. अय पंच, इथे या बायांची तक्रार घेऊन आलाय नव, एवढंच बोला. अयो मला काही हौस नाही रे तुझं लग्न लावायची किंवा मोडायची. तुझ्या घरच्यांमध्ये थोडी माणुसकी आहे म्हणून मी आलो बोलायला. अयो अयो बरं झालं असं आलास गुंडू तू. अयो काय झालं ते समजलं असेलच. होय, म्हणूनच मी लगेच निघून आलो. काय बोलणं झालं? अयो बाळूने कबूल केलं, त्याने चेटूक केलं म्हणून त्याला शिक्षा द्यायची. अय्यो पण त्याची काय चूक त्यात. त्यांनी जे केलं असेल ते आपल्याला चुकीचं वाटत असेल, पण सुरुवात त्याने केली नाही. अयो हे गुंडू काय बोलतोस. अप्पा सुरुवात कोणी केली ते विचारा तात्याला. काय रे तात्या. मी आता आधीच सांगितलं ना का सुरुवात बायकांनी केली म्हणून. हे त्या तू कोणाच्या बाजूने आलास. अहो, पंच बाजू बिजू मारू द्या. हे बघा कसा रागाने बघतोय. असं त्या बायकांकडे रागाने बघत होतो. दिले भूत सोडून अंगावर. अयो हे पुपटा हे सगळं असं असेल आधी सांगायचं रे बाबा. तर मयप्पा बाळूची जरी चूक असली तरीही त्याच्या आधी बायकांची चूक आहे. म्हणजे मला गुंडप्पाचं म्हणणं पटत आहे म्हणून मी बाळूला माफ करतो. आणि गावकऱ्यांनो त्याला आता समजावून सांगितलं आहे असं पुन्हा करणार नाही तो. अय्यो आलं लक्षात. त्या बाळूच्या लग्नाबद्दल काय आहे ना ते पंच तावडीवर ठरवतील. अय्यो एकच चावडी हाय आणि ते तिथं वर, तिथं मॅच न्याव करतो. आणि माझा न्याव करणारा अजून पैदा व्हायचा आहे. चला निघायत ना. निघा म्हणलं ना वा. माझा निवाडा करा आले आहेत. एवढं सोपं आहे वय.